नमस्कार मंडळी, तुमच्या हातावर जर मत्स्य म्हणजे माशाचं चिन्ह असेल तर, किंवा जर शंख, पद्म, चक्र, स्वस्तिक, यव म्हणजे सातू, रथ, हत्ती, नौका, छत्र, ध्वज अशी चिन्ह जर तुमच्या हातावर असतील तर, प्राचीन भारतीय हस्तसामुद्रिक शास्त्र काय सांगतं तर हातावरची प्रत्येक रेषा, प्रत्येक चिन्ह, प्रत्येक बोट, अगदी अंगठ्याचा आकार सुद्धा तुमच्या जीवनाच्या दिशा, दशा, क्षमता, भाग्य, वैभव, स्वभाव आणि कर्म संकेत दाखवू शकतो. म्हणून आपल्या ग्रंथात स्पष्ट सांगितलंय की हातावर शुभ चिन्ह असतील तर शुभ फल मिळेल, अशुभ चिन्ह असतील तर अशुभ फळ मिळेल. नक्की हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये या चिन्हांचं काय महत्त्व आहे या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत जरूर हा व्हिडिओ बघा. हस्तसामुद्रिक शास्त्राविषयीचा हा व्हिडिओ बघताना सर्वप्रथम हे जाणून घ्यायला पाहिजे की आपल्या ग्रंथात स्पष्टपणे असं सांगितलंय की हातावरील शुभ चिन्ह जर स्पष्ट, अखंड आणि सुबक असतील तर ती व्यक्तीला असामान्य उंचीवर घेऊन जातात. पण ती चिन्ह तुटकी, अस्पष्ट किंवा विदीर्ण असतील तर त्याचं फळ कमी किंवा नष्ट होत असतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की पुरुषाचा उजवा हात आणि स्त्रियांचा डावा हात का पाहतात हे पण पाहणार आहोत. हातावरची मत्स्य, मकर, शंख, पद्म यांसारखी चिन्ह काय सांगतात, चक्र, वज्र, श्रीवत्स, स्वस्तिक, कमंडलू, कलश, ध्वज, छत्र यांचं फळ काय मिळतं, बोट, अंगठा, यवचिन्ह, यवमाला, बोटांमधील फटी, नख आणि रेषा यावरून जीवनाचे कोणते संकेत मिळतात आणि हे सर्व आपल्या संस्कृत वचनांच्या आधारे मी तुमच्या समोर आता हा व्हिडिओ घेऊन येतोय. हस्तसामुद्रिक शास्त्र हा केवळ लोकविश्वास नाही आहे, तो आपल्या अंगलक्षण परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भारतीय परंपरेमध्ये देह, चेष्टा, नेत्र, वाणी, अंगरचना, रेषा, चिन्ह, त्वचा, नख, पादतल, हस्ततल या सर्वांवरून मनुष्याचा स्वभाव, भाग्य, क्षमता आणि जीवन प्रवृत्ती ओळखण्याची परंपरा आहे. नीतिशास्त्रामध्ये असं स्पष्ट सांगितलंय, सुप्रसिद्ध उक्ती आलेली आहे, आकारैरिंगितैर्गत्या चेष्टया भाषितेन च नेत्र वक्त्र विकारैश्च लक्षतेंतर्गतम मनः. म्हणजे मनुष्याचा आकार, त्याची हालचाल, चेष्टा, बोलणं, डोळे आणि मुखावरील भाव यावरून त्याच्या अंतःकरणातील वृत्ती, प्रवृत्ती ओळखता येतात. म्हणजे सामुद्रिक शास्त्राचा जो मूलाधार आहे तो मित्रांनो निरीक्षण शक्ती आहे. पुराण परंपरेत विशेषतः महापुरुष लक्षण, राजलक्षण, स्त्री लक्षण, देहलक्षण, हस्तपादांवरची चिन्ह यांचा विचार वारंवार केलेला आहे. अगदी वराह मिहिराचार्यांच्या परंपरेत देखील लक्षण विचाराला विशेष महत्त्व दिलंय. म्हणून हात पाहणं म्हणजे केवळ अंधश्रद्धा नव्हे तर सूक्ष्म निरीक्षण शक्तीवर आधारित पारंपरिक हे संकेतशास्त्र आहे. हस्तसामुद्रिक परंपरेत एक प्रचलित नियम असा मानला जातोय की पुंसाम दक्षिण हस्तो मुख्यः स्त्रीणाम वामकर स्मृतः. काही ग्रंथ परंपरात अशाच आशयाचं सूत्रही सांगितलंय की पुरुषस्य दक्षिणः हस्तः स्त्रीणाम वाम प्रकीर्तितः. म्हणजे पुरुषांचा मुख्य विचार उजव्या हातावरून आणि स्त्रियांचा विचार मुख्य तो डाव्या हातावरून करायला सांगितला. यामागील पारंपरिक कल्पना अशी की मुख्य हात व्यक्तीची प्रकट कर्मशक्ती, जीवनातील सक्रिय प्रयत्न आणि बाह्य भाग्य दर्शवत असतो आणि दुसरा हात जन्मजात संस्कार, अंतर्गत प्रवृत्ती आणि पूरक संकेत दाखवतो. म्हणून व्यवहारामध्ये पुरुषाचा उजवा हात मुख्य आणि डावा हात पूरक आणि स्त्रियांचा डावा हात मुख्य आणि उजवा हात पूरक असतो. हा नियम सांगितला जातो. मात्र आजच्या काळात दोन्ही हातांची तुलना करूनही विचार करणं अधिक योग्य असं ठरणार आहे. आता चिन्ह जी असतात हातावरची ती वाचताना काही मूलभूत नियम दिलेत. छिन्नैर भिन्नैः स्फुटितर व्यक्तैः किंचिदपि नास्ति फलमेते असं स्पष्टपणे सांगितलंय. याचा अर्थ काय होतो की हातातील मत्स्यादी चिन्ह जी असतील ती जर तुटकी, भंगलेली, अस्पष्ट असतील तर त्याचं विशेष फळ त्या माणसाला मिळत नाही. पण ती चिन्ह जर स्पष्ट, सुंदर, सुटसुटीत आणि अखंड असतील तर ती मोठ्या उन्नतीची फलदर्शक असतात असं सांगितलंय. म्हणून हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हात पाहताना 5 मुख्य नियम पाळणं महत्त्वाचं आहे. पहिला नियम म्हणजे एकच चिन्ह पाहून लगेच निर्णय देऊ नये.
चिन्ह स्पष्ट आहे का, तुटकं आहे का हे बघायला पाहिजे. ते हाताच्या कोणत्या भागात आहे ते बघायला पाहिजे. ते आतल्या बाजूला म्हणजे हातात अंतर्मुखी आहे का बहिर्मुखी आहे. 5वा विषय असा आहे की रेषा, बोट, अंगठा, नखे, त्वचा आणि हाताचा आकार, आकृती या सर्वांचा एकत्र विचार हात बघताना करायला लागतो. त्याचप्रमाणे मत्स्य, मकर, शंख, पद्म यांचं फल देताना शास्त्रात असंही सांगितलं की मीनांक शतभागी सहस्रभागी सदैव मकरांकः शंखांको लक्षपती कोटिपतित्वम भवती पद्मांकः. म्हणजे ज्याच्या हातावरती मत्स्य, मकर, शंख किंवा पद्म यापैकी कोणतंही चिन्ह असेल आणि ते अंतर्मुख असेल म्हणजे त्याचं मुख या चिन्हांचं हाताच्या आतल्या बाजूला असेल तर ते फळ लहानपणापासून किंवा संपूर्ण जीवनात लाभतं. आणि तेच चिन्ह जर बहिर्मुख असेल तर त्याचं फळ जीवनाच्या उत्तरार्धात म्हणजे आयुष्याच्या पुढच्या भागात मिळतं असं सांगितलंय. आता विशिष्ट फल देखील दिलेले आहेत. मत्स्य चिन्ह जर हातावर असेल तर व्यक्तीला धनवृद्धी, भरभराट, व्यापार कुशलता प्राप्त होते. मकर म्हणजे मगरीचं चिन्ह असेल तर मोठं वैभव, व्यापक संपत्ती, प्रभाव प्राप्त होतो. शंख चिन्ह असेल तर लक्षपती पद, प्रतिष्ठा, धार्मिक पुण्य प्राप्त होतं. पद्म चिन्ह असेल तर कोट्याधीशत्व, उच्च भाग्य, मान, मरातब या गोष्टी प्राप्त होतात. इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की शास्त्र इथे प्रतिकात्मक भाषा वापरतं. याचा अर्थ फक्त शाब्दिक कोट्याधीश नव्हे तर व्यक्ती मोठ्या स्तरावर संपन्न, प्रभावी किंवा भाग्यवान ठरते असा अर्थ घ्यायला पाहिजे. पर्वताचं चिन्ह जर हातावर असेल तर शैल प्रांशु पाण्ये यस्य तले विस्फुटः स्फुरति सपुमान प्रायो राज्यं लभते निजभुज सहायोपी असं वचन आलेलं आहे. ज्याच्या हातावरती म्हणजे उंच पर्वतासारखं चिन्ह जे आहे ते स्पष्ट दिसत असेल तो मनुष्य स्वतःच्या पुरुषार्थाने वैभव, सत्ता किंवा मोठं यश प्राप्त करतो. ज्याच्या हातावर रथ, वाहन, हत्ती, घोडा, बैल अशी स्पष्ट चिन्ह असतात तो मनुष्य दुसऱ्यांवरती प्रभाव गाजवणारा, नेतृत्व करणारा, सेनापतीसारखा समर्थक असा असतो. ज्याच्या हातावरती नौका, जहाज, होडी अशी चिन्ह असतात ती व्यक्ती दूरदेशी व्यापार करणारी, जलमार्ग, विदेश संबंध, धनधान्याने युक्त, सुवर्ण, व्यापार आणि संपत्तीशी जोडली गेलेली असते. आजच्या काळात थोडक्यात त्याचा विचार असा करता येईल की परदेशी व्यवसाय, आयात निर्यात, सागरी किंवा लॉजिस्टिक किंवा प्रवास व्यवसाय, दूरसंचार, नेटवर्क, व्यापारी हालचाल अशा पद्धतीने हा विचार करता येईल. हातावर जर चक्र चिन्ह असेल तर राजसन्मान प्राप्त होतात, नेतृत्व, प्रभावी स्थान प्राप्त होतं. वज्राचं चिन्ह जर असेल तर वैभव, सामर्थ्य, श्रीमंती. मीनपुच्छ म्हणजे माशाच्या शेपटीसारखं चिन्ह जर हातावर असेल तर मेधाशक्ती, बुद्धिमत्ता, योजनाशक्ती अशांमध्ये स्वभावतःच असते. वापी, कूप, जलाशय अशी चिन्ह जर हातावर असतील तर धार्मिक, परोपकारी आणि लोकहितवादी अशी प्रवृत्ती असते. त्रिकोणाचं चिन्ह जर हातावर असेल तर धर्मपरायणता, संयम, विवेक आणि आध्यात्मिक झुकाव अशा व्यक्तींचा असतो. आजच्या भाषेत त्याचा अर्थ असा सांगता येईल की अशा व्यक्ती लोकांसाठी नेहमी उपयोगी पडतात, रचनात्मक असतात आणि स्वतःच्या पलीकडे समाजाचा विचार करताना त्या दिसतात. तलवार, अंकुश, शक्ती, धनुष्य, बाण अशा चिन्हांचा अर्थ सुद्धा वेगवेगळा सांगितलाय. पराक्रम, युद्ध कौशल्य, संघर्षात विजय, नेतृत्व, अधिकार. आणि आजच्या काळात हे फळ लाक्षणिकरित्या असं होऊ शकतं की प्रशासन कौशल्य, पोलीस, लष्कर, सुरक्षा, कठोर निर्णय क्षमता आणि संघर्ष हाताळण्याची ताकद अशा व्यक्तींमध्ये असते. आता हातावर प्रासाद, देवगृह, कलश, कमंडलू, स्वस्तिक, पताका अशा चिन्हांचं भाष्य सुद्धा वेगवेगळं सांगितलंय शास्त्रामध्ये. प्रासाद जर हातावर असेल, महालाचं चिन्ह असेल तर मोठं वैभव प्राप्त होतं. देवगृह असेल तर धर्म, पुण्य, देवकृपा प्राप्त होते. कलशाचं चिन्ह असेल तर समृद्धी, शुभता प्राप्त होते. हातावर कमंडलूचं चिन्ह असेल तर साधना, पुण्य, आध्यात्मिकता. स्वस्तिक असेल तर मंगल, स्थैर्य आणि रक्षण शक्ती अशांची जास्त असते. पताका किंवा ध्वजाचं चिन्ह असेल तर ती नेहमी कीर्तिदायक, यशदायक आणि त्या व्यक्तीची व्यापक ओळख निर्माण होते. दंड, छत्र, चामर अशा चिन्हांविषयी ग्रंथ असं सांगतात की अशी व्यक्ती राजसत्तेशी, उच्च पदाशी आणि आदराशी संबंधित असते. आजच्या काळात म्हणायचं तर अधिकार, पद, प्रतिष्ठा,
उच्च व्यवस्थापीय भूमिका अशा व्यक्तीला प्राप्त होतात. आता अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आपला अंगठा. अंगठ्यावरच्या यवचिन्हाचं फळ, यव म्हणजे सातूचं जे धान्य आहे त्याचं फळ, त्याचा आकार जर हा अंगठ्याच्या पाशी असेल त्याचं फळ दिलेलं आहे. अंगठ्याच्या पर्वावरती जर यवचिन्ह असेल तर शास्त्र असं सांगतं की अंगठ्याच्या पर्वावर यवचिन्ह असणारी व्यक्ती ही नेहमी भाग्यशाली ठरते. अंगठ्याच्या मुळाशी यवचिन्ह असेल तर पुत्रवान विद्वान व्यक्ती असण्याचा हा संकेत असतो. मध्यभागी अंगठ्याच्या यवचिन्ह असेल तर रत्न संपत्ती सुवर्ण प्राप्त होतात, थोडक्यात भरभराट होते. यवमाला म्हणजे अंगठ्यावर एक यवांची माळाच असेल तर धनाढ्य असतं. 2 यवांची माळा असेल तर राजपूज्य, 3 यवांची माळा असेल तर राजा राजसचिव वाहन वैभव असं प्राप्त होतात. ही भाषा प्रतिकात्मक दिलेली. याचा अर्थ काय? अंगठा मजबूत, योजक, इच्छाशक्तीपूर्ण आणि शुभचिन्ह युक्त असेल तर व्यक्तीची कर्मशक्ती, निर्णय क्षमता, प्रतिष्ठा आणि संसार घडणीची ताकद वाढते. आता काकपद म्हणजे कावळ्याच्या पायाचा आकार ह्याच्याविषयी सुद्धा दिलंय. यस्यांगुष्ठमूले काकपदम भवती स नरो पश्चिम काले शूलेन विपद्यते स्वयं सांगितलंय. ज्याच्या अंगठ्याच्या मुळाशी कावळ्याच्या पायासारखं चिन्ह असेल त्याला आयुष्याच्या उत्तरार्धात शूल म्हणजे पोटशुळासारखे त्रास असतील किंवा वेदना किंवा त्रास होण्याची शक्यता असते असंही सांगितलंय. आता बोटांचे प्रकार आणि त्याचं फळ हे सुद्धा शास्त्रामध्ये दिलंय. सततम पर्वभिर मिलिताः सौभाग्यवता सुमेधसाम सूक्ष्माः पाण्यंगुलय सरला दीर्घा दीर्घायुषाम पुंसाम. म्हणजे बोट एकमेकांशी जुळलेली, समतोल असलेली ही सौभाग्यदायक असतात. बोट सूक्ष्म नाजूक असतील तर बुद्धिमत्ता सुसंस्कृतपणा असतो. बोट सरळ असतील तर प्रामाणिक वृत्ती, बोट लांब असतील तर दीर्घायुष्य विचारशीलता असते. कनिष्ठिका म्हणजे करंगळी ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल सूत्र असं सांगितलं, जर कनिष्ठा अनामिकेच्या पहिल्या पेराच्या उंचीपेक्षा वर पोहोचत असेल तर अशी व्यक्ती धनवान होण्याचा संकेत असते. तो तसा दिलेला पण आहे शास्त्रामध्ये. विरळ, कुटील, शुष्क बोट यांचा पण अर्थ दिलेला आहे. विरळ किंवा फटी असलेली बोटं जर असतील तर पैसा टिकवण्याची समस्या निर्माण होते. कुटील किंवा वेडी वाकडी बोटं असतील तर गुंतागुंतीचा स्वभाव, अनियमितता असते. शुष्क किंवा कोरडी बोटं काहींची असतात तर अशी असतील तर धन मिळवण्यात कष्ट पडतात. जाड अत्यंत किंवा अशी स्थूल राकट बोटं जर असतील तर असं सांगितलंय की धनहीनता अशा व्यक्तींना येते. बाहेर झुकलेली बोटं जर असतील तर शस्त्रधारक, थोडासा कडक स्वभाव. छोटी चपटी बोटं असतील तर पराधीनता, दुसऱ्यावर अवलंबित्व असतं. अधिक किंवा कमी बोटे असतील तर बोटांची संख्येवर सुद्धा अंगठ्यासह 5 पेक्षा जास्त किंवा कमी असेल तर आर्थिक किंवा सामाजिक असंतुलनाचं फळ कुठंतरी सांगितलंय. बोटांमधील फटींचं फळ सुद्धा दिलेलं आहे. कनिष्ठा अनामिकामध्ये जर फटी असतील तर वृद्धापकाळामध्ये सुख. अनामिका मध्यमेमध्ये फटी असतील तर तारुण्यात सुख. मध्यमा तर्जनीमध्ये फटी असल्यास बाल्यावस्थेत सुखप्राप्ती होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातावर मत्स्य चिन्ह आहे म्हणून कोणी करोडपती लगेच होईल असं नाही. किंवा काकपद म्हणजे मागाशी मी सांगितलं कावळ्याचं पाऊल म्हणून त्याला लगेच निश्चित रोग होईलच असा अगदी सर धोपट अर्थ लावू नये. हस्तसामुद्रिक शास्त्र हे संकेत देणारं शास्त्र आहे. निष्कर्ष देताना 6 गोष्टींचा महत्त्वाचा विचार करायला पाहिजे. त्या कोणत्या? हाताची रचना कशी आहे, बोटांची लांबी आणि पेरं कशी आहेत, अंगठ्याची बनावट त्या व्यक्तीची कशी आहे, हातावरच्या रेषा स्पष्ट आहेत का अस्पष्ट आहेत का जाळी जाळींनी युक्त आहेत, चिन्ह जी हातावरची आहेत ती अखंड आहेत का तुटकी आहेत, आणि इतर देह लक्षणं म्हणजे त्या व्यक्तीची वाणी कशी आहे, नेत्र कसे आहेत, चाल कशी आहे, त्वचेचा स्पर्श कसा आहे, पोत कसा आहे, नख कशी आहेत हे पण पाहायला पाहिजे. म्हणून एकच चिन्ह पाहून मोठा निर्णय देणं हे शास्त्र उचित नाही. मंडळी, आपला जो हात असतो तो हात म्हणजे केवळ नुसतं श्रमाचं साधन नाही आहे. हात म्हणजे भाग्य रेषांचा पट, कर्माचा आरसा आणि जीवन संकेतांची एक लेखणी आहे. मत्स्य, शंख, पद्म, चक्र, स्वस्तिक, यव, ध्वज, छत्र, कलश, त्रिकोण, पर्वत, नौका ही चिन्ह जी आहेत ही केवळ नुसती रेखाटनं गिरगोट्या नाही आहेत. ती आहेत जीवनाच्या शक्यता, पूर्व कर्माचे संकेत, स्वभावाचे संकेत, आध्यात्मिक व लौकिक प्रवृत्तीची चिन्ह आहेत. आणि शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की हातात चिन्ह असली तरी कर्माशिवाय फळ नाही. शुभचिन्ह ही बीज आहेत
पण त्यांना वाढवणारे पाणी आहे. पुरुषार्थ, सदाचार, साधना आणि विवेक हा जर विषय हस्तसामुद्रिक विषयाचा तुम्हाला जर आवडला असेल किंवा तुमच्या हातावरही कोणती अन्य चिन्ह असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अगदी जरूर कळवा. नमस्कार.